चला तर आज बनवूया झणझणीत चटकदार आणि झटपट अशी पनीर मटरची भाजी। कढईमध्ये भरपूर कांदे टाकले, त्यानंतर धणे, जिरे, शेंगदाणे, खोबरं, सूर्यफूल, काळे मिरे, लवंग, कलमी। आता हे सर्व आपले बेसिक मसाले छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचं आणि याची पेस्ट करायची। आणि त्यानंतर अद्रक, लसूण आणि टमाटरची सुद्धा पेस्ट करायची। आता कढईमध्ये मस्त छान कडकडीत गरम केल्यानंतरच पनीर टाकायचं, म्हणजे पनीर जे आहे ना कढईला चिटकत नाही। पनीर थोडंसं तेलामध्ये मी फ्राय केलं, त्यानंतर मटर आणि गाजर सुद्धा थोडं तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे तळून घेणार आहोत। त्यानंतर कडकडीत गरम तेलामध्ये अद्रक, लसूण आणि टमाटरची पेस्ट टाकली आणि गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे आपण जे मसाले भाजले होते त्याची पेस्ट छान अशी तेलामध्ये परतून घेतली। त्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला सुद्धा टाकला, छान मिक्स केला। त्यानंतर मटर आणि गाजर आणि हे तळलेले पनीर टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं। आता तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे त्यानुसार टाका। मी 1 ग्लास टाकली, कारण आमच्याकडे थोडी पातळ ग्रेव्ही अजिबात चालत नाही, थोडं घट्टच पाहिजे। मंद आचेवर थोडं शिजवून घ्यायचं। हे बघा मस्त झणझणीत मटर पनीर गाजरची भाजी तयार झाली। तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली का ही भाजी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो।